रेडी आहेत सगळे? वचन ऐकायचं आहे, फक्त ऐकून इकडून सोडून द्यायचं का नाही, हृदयात धरायचं नाही का? वेळ जवळ आहे, बऱ्याच लोकांनी नंबर लावलेत, आपला कधी हे माहीत नाही. तयारीत राहा, वचन धरा, थेट वचन खाऊ आणि आपण जगू. ॲमेन, ॲमेन. अरे बोला बोला, हालेलुया, बोला बोला बोला. तुम्ही बोललात, उत्साहित झालात, गरम झालात की मला बरं वाटतं. तुम्ही थंडे पडलात की मी थंडा पडतो. हालेलुया. थंड पडू नका प्रियानो. आजचं वचन आहे गरमी. हालेलुया. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. आजचं वचन आहे प्रभूच्या मधला आवेश. आज का वचन है परमेश्वर की आस्था का अंगार. हमें आज अंगार से भरना है, आस्था का अंगार. परमेश्वर की आस्था अंगार से भरा हुआ जाज्वल्य अंगार, उसके बारे में आज हम देखना चाहेंगे. पहले हम देखेंगे प्रकाशित वाक्य प्रकटीकरणाचा 3रा अध्याय आणि 15 ते 16 2 वचन. आज मेरे पास हिंदी किताब नहीं है, भाइयों माफ़ करना. वचन के ऊपर ध्यान दें. प्रकाशित वाक्य उसका 3रा अध्याय और 15 से 16 इस 2 वचन की तरफ हम देखें. परमेश्वर को ठंडाई बिल्कुल पसंद नहीं. परमेश्वर को आत्मा में अंगार चाहिए और वो प्रभु हमसे चाहते हैं. आज हमें तैयार करना है खुद को. पढ़ें. बंधु विनायक जी मराठी में पढ़ेंगे. प्रकटीकरण 3रा अध्याय वचन 15. तुझी कामे मला ठाऊक आहेत, ती अशी की तू थंड नाहीस आणि ऊनही नाहीस. तू थंड नाहीस, तू गरम भी नहीं है. तू थंड किंवा ऊन असतास तर बरे होते. तर तू कोमट आहेस, म्हणजे तू थंड नाहीस आणि ऊनही नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. देखो, ये जो स्थिति है, ही जी स्थिति है, थंड पण नाही आहे आणि तो गरम पण नाही आहे, आवेशी पण नाही आहे. गरम म्हणजे आवेश, आवेशी पण नाही आहे, तो थंड पण नाही. थंड असतं तरी बरं असतं, पण तो थंड पण नाही. आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. ही मधली स्थिती जी आहे, तळ्यात मळ्यात, अशी स्थिती देवाला आवडत नाही. ॲप्लिकेशन करताना आपण एखाद्या कंपनीमध्ये जॉबसाठी ॲप्लिकेशन करतो. खूप ॲप्लिकेशन्स येतात, तिथे अर्ज येतात नाही का. पण सगळ्यांनाच बोलवलं जातं का इंटरव्यूसाठी? जब कंपनी में हम आवेदन करते हैं जॉब के लिए, बहुत सारे आवेदन आते हैं, लेकिन सभी को नहीं बुलाया जाता. जिन्हें बुलाया जाता है वो चंद होते हैं. उसके बाद में जो चुने जाते हैं वो बिल्कुल ही चंद होते हैं. तो 3 प्रकार हैं. पहले जिन्होंने आवेदन दिया वो, दूसरे जिन्हें बुलाया गया इंटरव्यू के लिए वो तीसरा है जो चुने गए वो. हम में भी वैसे ही हैं. हमने आवेदन तो दिया है, हमारी प्रार्थना ये आवेदन है. हम देते हैं कि प्रभु ये देना, प्रभु वो देना, प्रभु ये करना, प्रभु वो करना, लेकिन सबकी प्रार्थना नहीं सुनी जाती. दूसरे जो हैं इनकी प्रार्थना सुनी जाती है. उन्हें बुलाते हैं. बुलाए हुए बहुत हैं, लेकिन चुने हुए कम हैं. बोलवलेले पुष्कळ आहेत, मंडळ्या भरलेल्या आहेत, परंतु निवडलेले कमी आहेत. आता आपण कुठे राहायचं आहे प्रियानो? 3 पार्ट आहेत. पहिला प्रार्थना करणारे, दुसरे निवडलेले, बोलावलेले, आणि तिसरे आहेत निवडलेले. काय वाटतं तुम्हाला, आम्ही निवडलेले होणार आहोत की बोलावलेले तसेच राहणार आहोत? फक्त आज विचार करा परत एकदा. कदाचित आपल्याकडे वेळ कमी असेल, शायद हमारे पास वक्त कम होगा, क्योंकि बहुत सारे लोग आज बीमार हैं. मुझे आपको कहने दें, आज भी हमारे कलसिया में आने वाली एक लड़की जो है, जो अपने रोशन की मंगेतर हैं, हाँ, सोनल उनका नाम है, उनके पिताजी और माताजी दोनों ही अस्पताल में कोरोना के वजह से दाखिल हैं. कल हमारा नंबर हो सकता है. उसके पहले हमें तैयारी करनी है कि प्रभु हमें चुन लें
तो आज हमें ठंडाई से दूर करना है और प्रभु की आत्मा की गर्माहट से हमें मजबूत होना है। कौन चुने जाएंगे? देखें, हम आगे देखते हैं। आस्था, यानी प्रभु की जो आस्था, प्रभु का प्रेम है, उसका अंगार हमारे दिल में होना चाहिए। लूका का सुसमाचार, आवेश को हिंदी में धून भी कहा जाता है। हिंदी किताबों में धून, प्रभु की धून उनमें सवार हैं। वो ठंडे नहीं हैं, वो जागरूक हैं, वो सोए हुए नहीं हैं। सोए हुए का मतलब है ठंडा, और जागरूक का मतलब है गर्मी से भरा हुआ, ताज़ा। तो सुने लूका का 12वां अध्याय और 49वां वचन हम पढ़ें। लूक 12 वचन 49। लूक 12 आणि वचन 49 आपण पाहूया। मी पृथ्वीवर आग टाकायला आलो। हा, प्रभु काय म्हणतो आहे? मी विझवायला नाही, मी पेटवायला आलोय। हालेलुया। मी पेटवायला आलोय। प्रभु क्या कहता है? मैं अंगार डालने के लिए आया हूं पृथ्वी पर। मैं बुझाने के लिए नहीं आया हूं, मैं जलाने के लिए आया हूं। कौन सी आग है ये? यह आत्मा की आग है। उस आग से हमारा हृदय जल उठना चाहिए प्रभु की आस्था में। ये वो आग है। प्रभु कहते हैं मैं अंगार डालने के लिए आया हूं, आग डालने के लिए आया हूं। आगे पढ़े। आणि जर ती यापूर्वीच पेटलेली असली तर मला आणखी काय पाहिजे? आमेन। प्रभु जी कहते मुझे और क्या चाहिए? यदि ये अंगार आपके दिल में अगर जला हुआ होता, पहले से ही जला हुआ होता, तो मुझे और क्या चाहिए? मतलब प्रभु को क्या चाहिए? आग चाहिए आपके दिल में, वो बुझे हुए दिए नहीं चाहिए प्रभु को। अब सोचें कि हमारा दिया बुझा हुआ है या जल रहा है? दिया का बुझ जाना मतलब अंधेरा। दिव्याचं विझणं म्हणजे काय आहे? अंधार। प्रभूला अंधार आवडत नाही। प्रभूने म्हटलं तुम्ही प्रकाशाची मुलं आहात। प्रभु ने कहा आप प्रकाश के पुत्र और पुत्रियां हो। वो अंगार प्रभु आज डालना चाहते हैं, जलाना चाहते हैं हमारे दिल में। हम आगे पढ़ें। अगर वो आग पहले से ही जली होती, आत्मा की आग पहले से ही जली होती, तो प्रभु कहते हैं मुझे और क्या चाहिए? मतलब प्रभु को क्या चाहिए? आपके दिल में जलती हुई आग, प्रभु के लिए आस्था, आस्था की आग, आस्था का अंगार प्रभु को चाहिए। वो भाता है उसे। आज जागरूक बने और प्रभु को कहें आज मैं ये अंगार जलाना चाहता हूँ, आप मुझे वो अंगार दे दो ताकि मैं ठंड ना बनूं और मर ना जाऊं। ऐसी स्थिति में मैं जीवित रहूं। आमीन, आमीन। ये कोरोना मुझे हरा नहीं सकता है, क्योंकि आपके आत्मा से, आपके आत्मा के आग से मैं खुद को ताज़ो तरह बिल्कुल करना चाहता हूं। आगे पढ़ें। नको, 50 नको। हां, झालं ना? तर ही आग प्रभूला आपल्या हृदयामध्ये पेटवायची आहे। ही बाहेरची आग नाही, ही रानातली आग नाही, ही शेतातली आग नाही। ही आग जी पेटवायची आहे प्रभूला, ती आपल्या हृदयातली आवेशाची आग। माझ्या प्रभूसाठी माझा आवेश किती आहे पहा। म्हणून प्रभू इथे सोम्या गोम्याला निवडत नाही। प्रभू निवडतोय, आपल्याला निवडायचं आहे। निवड होणं बाकी आहे। बोलवलेले खूप आहेत, परंतु निवडलेले कमी आहेत। आणि प्रभू राम्या गोम्याला, सोम्या गोम्याला निवडत नाही। मोजेसला त्यानं निवडलं, तो राम्या गोम्या सोम्या होता का? त्याच्यामध्ये आग पेटलेली होती। कोणती आग होती ही बघा बरं, आपण पाहूया। पहा निर्गम 2 अध्याय 11 ते 14। आपण लवकर पाहू ही आग कोणती होती। निष्क्रियतेची आग नव्हती, तर क्रियाशीलतेची आग होती। ही क्रियाशीलता कोणती होती? ये अंगार जो था, ये निष्क्रियते का अंगार नहीं था, ये कृतिशीलते का अंगार था। कृति करनी थी। कौन सी कृति मोजेस ने की? ताकि मूसा को प्रभु ने चुना। आग पढ़े निर्गमन का किताब। सब लोग हिंदी भाई प्लीज कृपा करके अपना किताब खोलें
मैं आपके चेहरे सबके तो देख नहीं सकता हूँ, लेकिन विश्वास है कि आपके सबके हाथ में पवित्र शास्त्र हैं। आप निर्गमन का 2 अध्याय निकालिए और 11 से 14 तक पढ़िए। क्या हुआ वहाँ? एक मूसा एक सामान्य व्यक्ति था, एक सामान्य व्यक्ति था। पढ़े निर्गम 2 वचन 11. आणि त्या दिवसांमध्ये असे झाले की मोशे प्रौढ झाल्यावर आपल्या भाऊबंधांकडे गेला. तेव्हा मूसा, त्याने- हाँ, मूसा जब जवान हो गया तब वो कहाँ गया? अपने भाइयों के पास गया। मूसा का पालन पोषण कहाँ हुआ था? उनकी परवरिश कहाँ हुई थी? एक राज घराने में, एक राजा के पुत्र के समान वो पाला गया था, बड़ा हुआ था, लेकिन उसे पता था मेरे लोग कौन हैं। कहाँ गया वो? अपने भाइयों के पास। तेव्हा त्याने त्यांचे कष्ट पाहिले. उसने क्या देखा? अपने भाई बहुत ही दुख में, दर्द में हैं। आणि त्याने आपल्या भाऊबंधातल्या एका इब्री मनुष्याला कोणी मिस्री मनुष्य मारित आहे असे पाहिले. आमेन, आमेन, हालेलुया। तेव्हा त्याने इकडे तिकडे पाहिले आणि कोणी नाही असे पाहून त्याने त्या मिसऱ्याला जीवे मारले हालेलुया, आणि त्याला वाळूत लपवले. आमेन, हालेलुया। मग दुसऱ्या दिवशी तो बाहेर गेला तेव्हा पहा 2 इब्री मनुष्य एकमेकांशी मारामारी करीत होते आणि तो त्यांच्यातल्या अपराध्याला म्हणाला, तू आपल्या शेजाऱ्याला का मारतोस? तेव्हा तो म्हणाला, तुला आम्हावर अधिकारी आणि न्यायाधीश कोणी नेमले? तू त्या मिसऱ्याला जीवे मारले तसे तू मला जीवे मारायला पाहतोस काय? तेव्हा मोशे भिवून म्हणाला, खचित ही गोष्ट कळली आहे. आमेन। अब यहाँ पर देखिए, जरा गौर कीजिए। मूसा एक राजघराने में बड़ा हुआ था, उसके सब सगे संबंधी वहीं थे बचपन से ही, लेकिन पता नहीं उसे कैसे पता चला ये मेरे लोग नहीं हैं। उसे पता चला मेरे लोग तो कष्ट भुगत रहे, मेरे लोग इजरायली हैं, मेरे भाई इजरायली हैं, वो कष्ट में हैं, दुख में हैं। वो राजघराना छोड़कर अपने भाइयों के पास जाता है, भाइयों की सुधि लेता है। एक मिस्री जिसके राज्य में वो पला था, बड़ा हुआ था, एक मिस्री एक इजरायली को मार रहा था, इब्री को मार रहा था। मूसा ने इब्री का पक्ष लिया, नहीं कि राजा का, और उसने उस इब्री को मार डाला। क्यों मार डाला? क्यों मार डाला? उसके दिल में अंगार था अपने भाइयों के प्रति, अपने देश वालों के प्रति। उनके दिल में लगन थी, अंगार था। उस अंगार ने उसे मजबूर कर दिया, वो अन्याय के खिलाफ खड़ा रहा, अपना भाइयों का पक्ष उसने ले लिया। ऊपर से देखने वाला देख रहा था, उसने देखा हाँ ये काबिल है, मेरे लोगों का नेता बनने के योग्य यही व्यक्ति है, ये डरपोक नहीं है, ये बुज़दिल नहीं है। प्रभु ने वहाँ से आंख लगाई। कई साल बीत गए। मराठी में कहूँ, प्रभूनं मोशेला का निवडलं माहिती आहे का तुम्हाला? मोशे एका राजघराण्यामध्ये वाढलेला होता, परंतु त्याला माहीत होतं की हे माझे लोक नाहीत, माझे लोक इब्री आहेत, ते माझे भाऊ आहेत। आणि एक मिस्री त्या इब्र्याला मारित असताना मोशेनं पाहिलं आणि त्याचा राग पेटला, त्याच्या हृदयातील आग पेटली, त्याच्या हृदयात ती आग पेटलेली होती। त्याने त्या मिस्रीला मारलं आणि मग त्याला जेव्हा समजलं की याला मी पकडला जाईन, मी खून केला आहे, मी तो राजाला घाबरला आणि पळाला। 40 वर्षपर्यंत तो रानामध्ये भटकत राहिला, भाग गया वहाँ से वो। आगे पढ़ो, दूसरे वचन में आपको पता चलेगा। 15 वचन। आणि ही गोष्ट फारोने ऐकली तेव्हा तो मोशेला जीवे मारायला पाहू लागला। राजा ने वो बात सुनी, तब मूसा को जान से मारने पर मजबूर हो गया। पण मोशे फारोच्या पुढून पळाला आणि मिद्यान देशात राहिला। हालेलुया। मूसा भाग गया और मिद्यान के देश में जाकर रहा। कितने साल रहा देखो, आगे पढ़ा है, 40 साल तक
40 साल तक। लेकिन प्रभु यहोवा 40 साल तक नहीं भूले थे। उन्होंने देखा था हमने क्या किया है। भाइयों, आप भी जो कुछ करते हो वो प्रभु भूलने वाले हैं नहीं। अपने भाइयों के प्रति जो आस्था आपके दिल में है, अगर नहीं है तो आज लाइए। अपने कलसिया के प्रति, प्रभु के प्रति, आपल्या मंडळीसाठी, आपल्या भावंडांसाठी जी आस्था, जी जबाबदारी, जे प्रेम आपल्या हृदयामध्ये आवश्यक आहे, जी आग आपल्या हृदयात आवश्यक आहे, आज जर प्रभू ती पेटवेल आणि तुम्ही म्हणाल प्रभू मी तयार आहे, तर प्रभू तुमचा वापर करेल। आवेश काय हवं आहे भावांनो? आवेश, प्रभूच्या मंडळीविषयी, प्रभूच्या लोकांविषयी आवेश। हा आवेश जर नसेल तर आपण थंड आहोत, आणि आवेश जर असेल माझ्या मंडळीसाठी, माझ्या लोकांसाठी मला काय केलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे, हा आवेश जर आपल्यामध्ये असेल तर प्रभू आपल्याला निवडेल। मग आपण फक्त बोलवलेले राहणार नाही, तर आपण काय होवू? निवडलेले होवू। दूसरा उदाहरण पाऊया, एक दूसरी वाक्य हम देखेंगे, दूसरा उदाहरण हम देखेंगे दाऊद के बारे में। अब दाऊद के दिल में वो अंगार था, प्रभु की आस्था उसके दिल में थी, अंगार था। उस अंगार ने एक नन्हा बच्चे को कहाँ पहुंचा दिया? देखो, हम पढ़ें पहला शमूएल उसका 17वां अध्याय, पहला शमूएल का उसका 17वां अध्याय 31 से 33 तक। पहिला शमूएल त्याचा 17वां अध्याय आणि 31 ते 33 पर्यंत आपण वाचू। दावीद एक सामान्य मुलगा होता, मेंढपाळ होता, अगदी लहान बालक होता, पण तेव्हा देखील तेव्हापासून त्याच्या हृदयामध्ये प्रभू यहोवाविषयी एवढी आस्था आणि कळकळ होती, अंगार होता, तो पेटलेला होता। तो गोलियाथाच्या सारख्या मोठ्या संकटाला ललकारतो आणि म्हणतो तू तलवार भाला घेऊन माझ्याकडे आलास, पण मी यहोवाचं नाव घेऊन तुझ्याकडे येतो। ही आग त्याच्या मनात, हृदयात कुठून भरली प्रियानो? की आवेश, इतनी एवढी आस्था, ये अंगार उसके दिल में कहाँ से आ गया? पढ़े हम पहला शमूएल 17वां अध्याय वचन 31। आणि जे शब्द दावीद बोलला ते कित्येकांनी ऐकून शौलाला सांगितले, तेव्हा त्याने त्याला बोलावले। आणि दावीद शौलाला म्हणाला, त्याच्यामुळे कोणाचे हृदय खचू नये, तुझा दास जाऊन या पलिष्ठ्याशी लढेल। एक नन्हा सा बच्चा राजा को बोल रहा है, उसके लिए किसी का हृदय न कमजोर हो, डरे मत, मैं जाकर लड़ूंगा उसके साथ। कहाँ से आ गया ये अंगार उसके दिल में? इस नन्हा बच्चे के दिल में कहाँ से आ गया? ये ज्योति कहाँ से जल रही है? देखें। तेव्हा शाऊल दाविदाला म्हणाला, या पलिष्ठ्यावर जाऊन त्याच्याशी लढाई करायला तू शक्तिमान नाहीस। क्या कहा शाऊल राजा ने? उस बलाढ्य व्यक्ति के साथ, उस गोलियत के साथ युद्ध करने के लायक तू नहीं है, अभी तो नन्हा बच्चा है। कारण तू केवळ कोवळा तरुण आहे। हालेलुया, दूध मुहा बच्चा है तू। तो तर त्याच्या तरुणपणापासून लढाईचा माणूस आहे। वो तो उसके जवानी से लड़वैया है, शूरवीर है, तू उसके सामने बच्चा है बेटा। आणि दावीद शौलाला म्हणाला, तुझा दास आपल्या बापाची मेंढे राखीत होता, तेव्हा एक सिंह व एक अस्वल येऊन कळपातून कोकरू घेऊन गेला, आणि मी त्याच्या मागे जाऊन त्याला मारून ते त्याच्या जबड्यातून काढले, आणि तो अंगावर आला तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार मारले। हालेलुया, देखो उस बच्चे की ताकत, बच्चे के हौसले, उसके हौसले बुलंद थे। वो क्या है? मैंने ये किया है, मैं डरा नहीं हूं, मैंने एक शेर को फाड़ डाला है, मैं जाऊंगा, मुझे भेज दो आप। पुढे काय झालं वाचा? 33 पर्यंत वाचलं का? 42 ते 51 तक, 42 ते 51 तक हम पढ़े। आणि त्या पलिष्ठाने सभोवती नजर लावून दाविदाला पाहिले। दावीद गया है उसके ऊपर। तेव्हा त्याने त्याला तुच्छ मानले, कारण तो केवळ कोवळा तरुण व तांबूस व सुंदर चेहऱ्याचा होता। तेव्हा तो पलिष्ठी दाविदाला म्हणाला,
मी काय कुत्रा आहे म्हणून तू काटे घेऊन माझ्याकडे आलास? हालेलुया। दाऊद क्या लेकर गया था? भाला बर्छी लेकर नहीं गया था, 3 पत्थर लेकर गया था। उसके बारे में हमने देखा है, हमने सुना है गए बार। हालेलुया। 5 पत्थर लेकर गया था। आणि त्या बलिष्ठाने आपल्या देवांच्या नावांनी दाविदाला शाप दिला। हालेलुया। उसके दैवतों के नाम से उसने गोलियत ने दावीद को शाप दिया। आणि तो बलिष्ठी दाविदाला म्हणाला, माझ्याकडे ये म्हणजे मी तुझे मांस आकाशातील पाखरांस व वनपशूंस देईन। हालेलुया। दाविदाने त्या बलिष्ठाला म्हटले, तू तलवार व भाला व बर्ची घेऊन माझ्याकडे आलास, परंतु सैन्यांचा यहोवा, इस्रायलाच्या फौजांचा देव, ज्याला तू तुच्छ लेखले आहे, त्याच्या नावाने मी तुझ्याकडे येतो। आमेन, आमेन। किसके नाम का अंगार था उसके दिल में? यहोवा के नाम का अंगार उसके दिल में था। क्या आपके दिल में है भाइयों? समस्याएं जब आती है, समस्याओं के पहाड़ टूटते हैं, कोई मार्ग नहीं दिखाई देता, गोलियत सामने खड़ा है समस्या का। हालेलुया, हालेलुया। तो आपके दिल में क्या है? अंगार है यहोवा के नाम का। हालेलुया। यहोवा के नाम का क्या कहता है दाविद में? यहोवा के नाम से तेरे ऊपर आता हूं। तू भाला बर्ची लेकर आया है मेरे सामने, लेकिन विश्व का निर्माता उसका नाम यहोवा, उस नाम से मैं तेरे सामने आता हूं। हालेलुया। कौन जीता? कौन जीता? किससे जीता? यहोवा के नाम की अंगार, आस्था, अंगार, वो बुझा हुआ दिया नहीं था, वो लपलपाती लौ थी। आगे का इतिहास आपको मालूम है। एक ही पत्थर से, यहोवा का नाम का पत्थर, उसने गोलियत को ढेर कर दिया। हालेलुया, हालेलुया। क्या यहोवा के नाम का अंगार आप लेना चाहोगे आज? कितनी भी समस्या हो। शैतान कहता है मर, पहले कहता है कर, और कहता है मर। अब ये शैतान के सामने हम क्या लेकर जाएंगे? यहोवा का अंगार, यहोवा का नाम ये अंगार है। शैतान उसके सामने टिक नहीं पाता। क्या लेना चाहोगे? यही है आस्था, यही है धून। इसके सामने समस्या नहीं टिकती। प्रभु ने इस वजह से उसको चुना कि इसके दिल में अंगार है, वो बुझा हुआ दिया नहीं था। प्रभु ने उसे चुना। हमने एप्लीकेशन दिए हैं ना भाइयों। इंटरव्यू में कौन पास होगा? कौन पास होगा? देखो आपके सामने है। आगे चलें, आगे चलें। हम एलिया की तरफ आते हैं। एलिया को देखो, एलियाकडे आपण येऊ, एलियाला बघू। आपल्यावर परीक्षा येणार, परीक्षा येतात, येणारच। तुमच्यावर परीक्षा है, येणारच। परीक्षाओं की घड़ी तो आएगी ही, आती ही है। क्या हम टिक पाएंगे? एलिया को क्या हुआ देखो। मैं कुछ चंद अंगार की बातें आपके सामने रख रहा हूं, जो प्रभु के नाम से उनके दिल में अंगार था। वो डगमगाए नहीं, वो हारे नहीं, वे सब जीते। देखिए पहला राजा उसका 18वां अध्याय 21वां वचन। ये प्रभु का प्रिय था। जो जो नाम मैं ले रहा हूं वे सब प्रभु के प्रिय थे। किस वजह से प्रिय हुए? किस वजह से चुने गए और उनका नाम रोशन हुआ? आज तक हमारे सामने उनका नाम है। क्यों? अंगार, आवेश। आज तो आवेश आपल्यामध्ये असू द्या। जेव्हा कोणी अन्याय करतो
तेव्हा प्रभूचा आत्मा तुम्हाला व्याकुळ करो. हे चुकीचं आहे, असं नकोच. आवेशानं उभे राहा. लोक काही म्हणत, हा रागावतो, हा चिडतो, ह्याच्यावर नियंत्रण नाही, काही म्हणत. मोजेसवर देखील रागावण्याची पाळी आली. मोजेसला देखील स्वतः प्रभूनं आपल्या बोटानं लिहिलेल्या पाट्या दिल्या होत्या, 2 पाट्या दगडी. जेव्हा त्यानं बघितलं माझे लोक, माझे भाऊ बांधव पापात गुंतलेले आहेत, मूर्तीपूजेमध्ये गुंतलेले आहेत, नाच गाणं चाललंय, खाणं पिणं चाललंय, व्यभिचार चाललाय. देवानं दिलेल्या पाट्या त्यानं काय केल्या? त्या रागामुळे, क्रोधामुळे फोडल्या. संयम सुटला त्याचा, कारण ती आग होती. ती कधी कधी ही आग स्वतःला मारते, जाळते, स्वतःलाच जाळते. इतकी ती आग तीव्र असते. पण प्रभू त्याला शक्ती देतो, कारण त्याच्यामध्ये त्याचा स्वार्थ नसतो. हालेलुया, हालेलुया. तुम्ही पाहिलं असेल, देवाचे बरेच सेवक एकदम क्रोधायमान होतात. प्रभू येशू क्रोधायमान झालेला आहे का? आग, हे नको, हे नाही, हे चालणारच नाही, हे अयोग्य आहे. अरे दुष्कर्म्या, अरे व्यभिचार्या, प्रभू तुझा नाश करो. तळमळीनं तो आत्मा पेटलेला आहे, त्याला ती आग सहन होत नाही. हा आवेश. इलिया काय करतोय बघा, तो देवाचा प्रिय का झाला बघा बरं. पहिला राजे 18:21 वचन काय म्हणतोय? आणि एलिया सर्व लोकांकडे जवळ येऊन म्हणाला, तुम्ही कोटपर्यंत दोन्ही मतांमध्ये लटपटाल. कोटपर्यंत दोन्ही मठामध्ये लटपटाल तुम्ही. यहोवा जर देव असेल तर त्याच्या मागे चाला, अथवा जर बाल असेल तर त्याच्या मागे चाला. हालेलुया. तेव्हा लोकांनी त्याला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. थंडे आहेत ते, त्यांच्यामध्ये काहीच नाहीये, थंड पडलेले आहेत ते, उत्तर नाही देऊ शकत. पण हा पेटलेला आहे. कोटपर्यंत तुम्ही यहोवाची परीक्षा पाहाल, कोटपर्यंत. 2 मतामध्ये कोटपर्यंत लटपटाल, 2 दगडावरती तंगडी कोटपर्यंत ठेवाल. मला हे पण पाहिजे, मला आंबे पण राखायचे आहेत, मला देवाच्या घरात पण बैठक मांडायची आहे, हे पण सोडायचं नाही, मला ते पण सोडायचं नाही. अरे कुठपर्यंत चालणार हे? एकच बाजूला व्हा कुठेतरी. हालेलुया, हालेलुया. कुठपर्यंत? मला घर पण राखायचं आहे, मला माझी प्रॉपर्टी पण पाहिजे, मला माझ्या देवाची पण प्रॉपर्टी पाहिजे. 2 मतामध्ये कुठपर्यंत? आणि देवाचा सेवक अंगार अंगार होतो, आग आग होतो, त्याला सहन होत नाही ह्या गोष्टी. का? कारण देवाचा आत्मा त्याला बेचैन करतो. हालेलुया. 2 मतामध्ये कुठपर्यंत लटपटाल तुम्ही? यहोवा जर देव आहे तर त्याच्या मागे चाला, नाही तर जा तुमच्या शेतावाडीला, त्याची राखण करा. हालेलुया. पुढे वाचा. 22. मग एलियाने लोकांस म्हटले, मीच मात्र यहोवाचा भविष्यवादी राहिलो. आमेन. आग पेटलेली आहे त्याच्यामध्ये. बालाचे भविष्यवादी तर 450 मनुष्य आहेत. तर त्यांनी आम्हाला 2 गोरे द्यावे, आणि त्यांनी आपणांसाठी त्यातून 1 गोरा निवडून घेऊन त्याचे तुकडे करावे व लाकडांवर रचावे आणि विस्तव लावू नये. मग मी दुसरा गोरा तयार करून लाकडांवर ठेवीन व विस्तव लावणार नाही. आणि तुम्ही आपल्या देवांचे नाव घ्या व मी यहोवाचे नाव मी यहोवाचं नाव घेतो, मी माझ्या अग्नीचं नाव घेतो, मी माझ्या अंगाराचं नाव घेतो. आमेन. माझा देव अग्नी, भस्म करणारा अग्नी आहे, त्याचं मी नाव घेतो. एक तर तो तुम्हाला भस्म करील, नाही तर मला भस्म करील मी जर चुकलो तर. हालेलुया, हालेलुया. पण माझा देव थंडा नाही, माझा देव आग आहे. हालेलुया. ज्याची आम्ही भक्ती करतो तो माझा देव आग आहे. देव अग्नीकडून उत्तर देईल, तोच देव असावा. आमेन. जो उत्तर देईल तोच देव असावा. ही आग, हा आवेश, हा आवेश, हा एलिया थंडा नाही. हालेलुया. हा कोमटही नाही, हा निवडलेला जाज्वल्य आहे. प्रियानं आम्हाला असं व्हायचं आहे.
होय तर होय, नाही तर नाही. यहोवाच्या नावानं आम्ही येतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. थंडे पडलात काय? नहीं, ना इधर का ना उधर का, ये बीच का है. बीच का कौन होता है भाई? ना स्त्री ना पुरुष, ये बीच का है. आम्हाला बीच का नाही व्हायचं. आमेन, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देऊया प्रभूला. यस यस, बीच का नहीं चाहिए. हालेलुया. बीच का कौन होता है? ऐसा होता है ना, नहीं चाहिए. मैं तो खुला बोलता हूं, ऐसा नहीं चाहिए भाई. हमें यहोवा के नाम में अग्नि चाहिए. हाँ तो हाँ बोलो, ना तो ना बोलो. मैं तो चला. आमेन, हालेलुया. बीच का मत बनो, कुछ काम का नाही आहे. दोन मतामध्ये कुठपर्यंत लटपटाल? यहोवा आहे तर त्याच्या मागे चाला. पुढे अग्नी पडला. आमेन, हालेलुया. अग्नी उतरवून आला. वाचा, चला पुढे. मग 25 वचन. मग एलियाने बालाच्या भविष्यवाद्यांना म्हटले, तुम्ही पुष्कळ आहात म्हणून पहिल्याने तुम्ही आपणासाठी एक गोरा निवडून घेऊन तयार करा आणि विस्तव न लावता आपल्या देवाचे नाव घ्या. तेव्हा त्यांना दिलेला गोरा त्यांनी घेऊन तयार केला आणि सकाळपासून दुपारपर्यंत बालाचे नाव घेऊन हाक मारून म्हटले, हे बाला, आम्हास उत्तर दे. आमेन. हे बाला, दे उत्तर. परंतु वाणी नव्हती, उत्तर देणारा कोणी नव्हता. आणि जी वेदी त्यांनी बांधली होती तिच्यावरती ते उड्या मारू लागले. आणि दुपारी असे झाले की एलिया त्यांची थट्टा करीत म्हणाला, मोठ्याने हाक मारा, कारण तो देव आहे. तो ध्यान करीत असेल किंवा बाहेर गेला असेल किंवा वाटेवर चालत असेल, झोपला असेल, कोण जाणे तो झोपी गेला असेल. आमेन, म्हणून त्याला हालेलुया. जागे केले पाहिजे, जागे केले पाहिजे. घंट्या वाजवल्या पाहिजे. ढण 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 ढण, नाही का? आरत्या केल्या पाहिजे. झोपला असेल, उठवा त्याला. कोणी उत्तर द्यायला नव्हतं. आज सगळे लोक प्रभूकडे का वळतायत? कारण घंट्या वाजवून सगळे थकले, आरत्या ओवाळून सगळे थकले. आमेन. आज सगळं जग कुठे चाललं आहे? खांद्यावर घेऊन चाललंय झोपलेल्याला उठवायला, तो उठत नाहीये. पुढे. तेव्हा ते मोठ्याने हाक मारीत गेले आणि त्यांनी आपल्या रीतीप्रमाणे सूर्यांनी व भाल्यांनी आपणास अशा फासण्या मारून घेतल्या की हो ना? त्यांच्या अंगावर रक्त वाहिले. हो, येतात ना आपल्याकडे फटाफट मारतात. चापकाने बघितलेत का? आणि असे झाले की दुपार टळून गेल्यावर ते यज्ञ करायच्या वेळेपर्यंत भविष्य सांगत गेले, तरी वाणी नव्हती, कोणी नव्हतं. उत्तर देणारा कोणी नव्हता. कोणी नाही, लावणारा कोणी नव्हता. फिरलो फिरलो सगळीकडे, नारळ फोडले सगळीकडे, नाही का? ओट्या भरल्या सगळीकडे, नैवेद्य खाल्ले सगळीकडे, कोणी नाही. म्हणून तर माझा यहोवा जिवंत देव आहे. आमेन. आता पुढं. मग एलियाने सर्व लोकांना म्हटले, माझ्याकडे जवळ या. या जवळ, आता या. तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे जवळ आले. मग यहोवाची वेदी जी पाडून टाकलेली होती ती त्याने नीट केली आणि तुझे नाव इस्रायल होईल असे ज्याला यहोवाचे नाव आले होते त्या याकोबाच्या मुलांच्या वंशांच्या संख्येच्या प्रमाणाने 12 धोंडे एलियाने घेतले. आणि यहोवाच्या नावाने त्या धोंड्यांची वेदी बांधली व वेदीच्या चौकडे 2 पोतीभर बी मावण्याजोगी खळगी केली. मग त्याने लाकडे रचली व गोऱ्याचे तुकडे करून लाकडांवर ठेवले आणि म्हटले, 4 घागरी पाणी भरून होमार्पणावर व लाकडांवर होता. नंतर त्याने म्हटले, दुसऱ्यांदा तसेच करा, आणि त्याने दुसऱ्यांदा तसेच केले. मग त्याने म्हटले, तिसऱ्यांदा तसेच करा, आणि त्यांनी तिसऱ्यांदा तसेच केले. आणि पाणी वेदीच्या चहूकडे वाहत गेले आणि खळगी पाण्याने भरली. आणि असे झाले की यज्ञ करायच्या वेळेस एलिया भविष्यवाणी जवळ येऊन बोलला, हे यहोवा, अब्राहमाच्या, इसहाकाच्या व इस्रायलाच्या देवा, इस्रायला तूच देव आहेस आणि मी तुझा सेवक आहे आणि मी या सर्व गोष्टी तुझ्या वचनावरून केल्या आहेत असे इस्रायलात आज कळावे. मला उत्तर दे.
हे यहोवा मला उत्तर दे, अशासाठी की तू देव आहेस आणि तू या लोकांचे हृदय मागे फिरवले आहे आमेन, असे यांनी आमेन, जाणावे. आमेन, आमेन. तेव्हा यहोवाच्या अग्नीने पडून होमार्पण व लाकडे व धोंडे व माती खाऊन टाकली व खळगीतले पाणी चाटून घेतले. आमेन, आमेन. कहाँ अग्नि उतरून आला? क्यों अग्नि उतर आया? क्योंकि नीचे अग्नि था. अग्नि ने अग्नि को आकर्षित किया है भाइयों. यह ठंडाई आकर्षित नहीं करेगी अग्नि को. एलिया के दिल में यहोवा के नाम का अग्नि जल रहा था. उसने आवेश बनकर धून में आकर अंगार को पुकारा, हे यहोवा तू उतरा. यहोवा का आत्मा उतर आया. वो जो वेदी पर जो रखा था वो पूरा उसने निगल लिया. उसके बाद में एलिया का क्रोध भड़क गया. जब प्रभु ने उसकी सुनी, एलिया का क्रोध भड़क गया और उसने 400 वो जो उनके भविष्यवादी थे उस बाला के कितने थे 450 उनका नामो निशान मिटा दिया ताकि ये गंदगी और ना फैले. और कहीं आगे आप पढ़ेंगे तो आपको पता चलेगा. तो ये अंगार आज आपके दिल में उतर आना चाहिए. हालेलुया. ये सिर्फ एक या दो के दिल में उतर आकर कुछ नहीं बनेगा. यदि आप बचना चाहते हो, यदि आप गोलियत को हराना चाहते हो, यदि ये गंदगी आप दूर करना चाहते हो, तो ये अंगार, ये आवेश आज प्राप्त कर लो प्रभु से. प्रभु की यही चाहत है कि मेरे भक्त जिंदा बने, आवेशी बने, धुन में बने और मेरा सामर्थ्य प्राप्त करें. और एक मिसाल हम देखेंगे. दूसरा राजे अलीशा को देखेंगे. एलिया को देखा, अब अलीशा को देखेंगे. 20 से 27 तक हम पढ़ें. अलीशा 5वां अध्याय, दूसरा राजे. यह हर एक व्यक्ति जो मैं आपके सामने रख रहा हूं वह अंगार से भरे हुए लोग हैं. और प्रभु ने पहले ही हमसे कहा, तू ना तो गर्म है ना तो ठंड है, तू बीच का है. मैं तुझे मुंह से तेरा नाम भी फेंक दूंगा. पूछो खुद को, मैं कौन हूं? ठंडा हूं, गर्म हूं या बीच का हूं? हिंदीमध्ये कोमटला काय म्हणतात? गुनगुना है ना. मैं ठंडा हूं, गर्म हूं या गुनगुना हूं? ये गुनगुना प्रभु को पसंद नहीं है. हर संडे आना और जाना ये गुनगुना है. दूसरा राजे 5वां अध्याय वचन 20 से 27 तक. 20 ते 27. तेव्हा देवाचा माणूस अलीशा याचा गडी गेहजी म्हणाला, पहा, या आरामी नामानाने जे आणले ते माझ्या धन्याने त्याच्या हातून न घेता त्याला जाऊ दिले आहे. तर यहोवा जिवंत आहे, मी त्याच्या मागे धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेईनच. मग गेहजी नामानाच्या मागे गेला आणि नामानाने आपल्या मागे त्याला धावताना पाहिले. तेव्हा त्याला भेटायला तो रथावरून उतरला आणि म्हणाला, कुशल आहे काय? तो म्हणाला, कुशल आहे. माझ्या धन्याने मला पाठवून सांगितले, पहा, एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशाहून भविष्यवाद्यांच्या मुलांतले 2 तरुण माझ्याकडे आताच आले आहेत. आता त्यांना 1 किक्कार रुपे व वस्त्रांचे 2 जोड दे. तेव्हा नामान म्हणाला, मान्य होऊन 2 किक्कार घे. आणि त्याने त्याला आग्रह करून 2 किक्कार रुपे व वस्त्रांचे 2 जोड थैल्यात बांधून आपल्या 2 तरुणांजवळ दिले आणि ते घेऊन ते त्याच्या पुढे चालले. मग टेकडीस पोहोचून त्याने त्यांच्या हातातून ते घेऊन घरात ठेवले आणि त्या माणसांना निरोप दिल्यावर ती गेली.
मग तो जाऊन आपल्या धन्यापुढे उभा राहिला. तेव्हा अलिशाने त्याला म्हटले, गेहजी, तू कोठून आलास? तो म्हणाला, तुझा दास कोठेही गेला नव्हता. मग तो त्याला म्हणाला, तो माणूस तुला भेटायला आपल्या रथावरून वळला तेव्हा माझे हृदय तुझ्या बरोबर गेले नव्हते काय? हालेलुया. उसका हृदय कहाँ था? जो देव का, जो परमेश्वर का सेवक था अलीशा, उसका हृदय कहाँ था? वो अपने नौकरों के साथ उसका हृदय था. वो क्या कर रहा है, कहाँ जा रहा है? हालेलुया. आगे पढ़े. रोपे घेण्याचा आणि वस्त्रे घेण्याचा व जैतुनाचे मळे व द्राक्ष मळे, मेंढरे व गुरे व दास व दासी घेण्याचा हा समय आहे हा समय आहे काय? करोना दारात उभा आहे. तुम्हाला बंगले बांधण्याचा समय आहे काय? विचार करा. कोणासाठी? हॅलो, कोणासाठी? कशासाठी? कुठली वेळ आहे? आम्ही काय करीत आहोत? आम्ही फक्त प्रभूचं नाव घेत आहोत. ये ना घर का ना घाट का. हालेलुया. सोचो. वाचा पुढं. 27. तेव्हा नामानाचा कोड तुला व तुझ्या संतानाला सर्व काळ लपटून राहील. नामान कोण होता? कौन था नामान? कोड़ी था, जिसका पूरा शरीर कोड़ से लटपट हुआ था. वो चंगा होने के लिए इस भविष्यवक्ता का नाम सुनकर बड़े दूर से आया हुआ था. वो बहुत कुछ देने को तैयार था. जब उसका कोढ़ चंगा हो गया तो बहुत कुछ देने के लिए तैयार था अलीशा को. अलीशा ने कौड़ी भी नहीं ली. अलीशा ने कौड़ी भी नहीं ली, क्योंकि वो जानता था इसमें मेरा कोई हक नहीं है. मेरे यहोवा के द्वारा ये सब हुआ है. इसमें मेरा कुछ नहीं है. मैं कुछ नहीं लूँगा. उसे कहा, मुझे कुछ नहीं चाहिए, तुम जाओ. लेकिन उसका नौकर जो था गेहजी, उसको दुनिया की हवस थी. हवस, दुनिया की चीज़ों की हवस थी. उसे गुस्सा है, अरे क्या है, वो इतना देने को तैयार है, ये मेरा जो मालिक है कुछ नहीं ले रहा है. क्या आदमी है ये? मैं तो कुछ भी लूँगा, मैं नहीं जाने दूंगा. वो गया दौड़ा दौड़ा, पूछा नहीं अपने दास, अपने प्रभु के सेवक से. अपने ही मन मर्जी करने लगा. सेवक को पूछना चाहिए ना, क्या मैं करूं या ना करूं? था उसके पास मार्गदर्शक? नहीं, अपने ही मर्जी से मनमौजी था. गया और क्या कहता है नामान को? मेरे प्रभु ने क्या मांगा है? 2 जोड़ वस्त्र और क्या मांगा है? चांदी. उसने कहा, अरे क्यों, 2 क्या, 4 ले ले, 4 ले जा. नामान ने उसको दे दिया. प्रभु के दास ने गेहजी को पूछा, अरे तो कहाँ गया था? नहीं, कुछ नहीं, यही गया था. प्रभु का दास कहता है, अरे तू जहाँ गया था मेरा हृदय तेरे साथ नहीं गया था क्या? अब नामान का जो कोड है वो तेरे परिवार को लगा रहेगा. ले, तुझे चाहिए ना? वो किसके पैसे हैं ये तूने लिए हैं? उसके कोड के पैसे लिए हैं तूने. अब ये कोड तेरे परिवार को हमेशा के लिए लगा रहेगा. हालेलुया, हालेलुया. ध्यान में रखो, एलिया का नौकर था अलीशा. एलिया के साथ साथ चला. एलिया के साथ साथ चला. देखो, और अलीशा को एलिया का आत्मा का अग्नि का दुगना पाठ भाग मिला. अब इसको चौगुना मिलना चाहिए था गेहजी को, क्योंकि अलीशा का सेवक था. क्या मिला? कोड मिला. क्यों? क्योंकि उसका दिल अपने प्रभु के सेवक के साथ नहीं था.
अपने मालिक के साथ नहीं था। क्या मिला? कोड मिला। वाचा ते. तेव्हा तो त्याच्या पुढे बर्फासारखा नाही, पांढरा त्याच्या अगोदरचं काय शाप काय दिला त्याला? त्यानं शाप दिला ना, नामानाचा कोड तुला व तुझ्या संतानाला सर्व काळ लपटून राहील. सर्व काळ लपटून राहील. नामानाचा कोड तू मागितला. तू पैसे नाही मागितले, तू धनदौलत नाही मागितली, तू नामानाचा कोड मागितला. आम्ही काय मागतो देवाकडं? हॅलो, काय मागतो? आमचं मागणं काय आहे? जगातलं आहे का? नामानाचं याचं गेहजीचं मागणं जगातलं होतं. सोनं, रूप, कपडे कोणतं होतं? हॅलो प्रियानो, ऐका, विचार करा. कंटाळा आला तर मराल, जिवंत राहा, अग्नीनं भरा. गेहजीचं मागणं काय होतं? जगातलं का आत्म्याचं? जगातलं होतं प्रियानो. म्हणून प्रभू म्हणतो तुम्हाला अन्न वस्त्र असल्यास तेवढं पुरे. आणि प्रथम तुम्ही स्वर्गीय संपत्ती मिळवायला झटा. हा अग्नी आहे, हा मिळवायला झटा. कोमटपणा सोडा. आपल्यामध्ये खूप लोक आहेत, परंतु ते सगळे जातील असं नाही. बोलवलेले खूप आहेत, परंतु निवडलेले थोडके आहेत. मला माझ्या प्रभूची सेवा आत्म्यानं आणि खरेपणानं केली पाहिजे. नको का? तर ठरवा. यहोवा देव असेल त्याच्या मागे चाला. प्रॉपर्टी देव असेल तर त्याच्या मागे चाला. कोणता देव बरा? परत म्हणतो, यहोवा देव असेल त्याच्या मागे चला. संपूर्ण मनानं, संपूर्ण जीवानं त्याची सेवा करा. मरेन तर तुझ्यासाठी, जगेन तर तुझ्यासाठी. जर प्रॉपर्टी आणि आंब्याच्या बागा तुमची प्रॉपर्टी असेल तर त्याच्या मागे चाला. दोन मतामध्ये लडबडू नका. हालेलुया, हालेलुया. हा देवाचा आवेश जर तुमच्यामध्ये असेल तर तो तुम्हाला अग्नीनं भरलेलं करेल. मिळमिळीत गुळमुळीत करणार नाही. तो रोखठोक बोलेल. देवाचा सेवक कधीच गुळमुळीत बोलत नाही प्रियानो. तर तो देवाचा सेवक नव्हेच. तो वर्मावर बोट ठेवील, दोषावर बोट ठेवील, तुम्हाला झोंबेल. मलाच टोमणे मारले, मला तसं केलं, झोंबू दे. आशा आहे झोंबलं तर. त्याला झोंबत नाही त्याला काहीच आशा नाही. हालेलुया. झोंबू दे, तडफडू दे. प्रभूच्या जवळ जाऊन म्हणू दे, प्रभू मी कुठे चुकलं, माझं कुठं चुकलं मला सांग. मी मरेन, करोना मला घेऊन जाईल आणि मी नरकात जाईन, पण आज मी जर पश्चाताप करीन आणि म्हणेन तुझा अग्नीचा आत्मा मला दे. ज्या माडीवरच्या खोलीमध्ये ज्या अग्नीच्या जीवा माझ्यावरती येऊन बसल्या तशा माझ्यावरती येऊन बसू देत. मी अग्नीनं पूर्ण होऊ दे. मला आवेश भरू दे. आवेशानं मी परिपूर्ण होऊ दे. प्रभू माझ्यामध्ये ही कमी आहे. मी जगातल्या गोष्टीच्या मागे लागलो आहे. मला दागिने हवेत, मला गाडी हवी, मला बंगला हवाय, मला असं हवंय, मला तसं हवंय. प्रभू म्हणतो तुला ती गरज नाही. जी तुला गरज आहे ती द्यायला मी समर्थ आहे, पण जी गरज तुला नाही, तुझी हाव आहे, तू त्यामध्ये बर्बाद होशील. तुझ्या घराण्याचं बर्बादी करशील. सावध हो. सर्व सोड आणि माझ्या मागे ये. आज प्रभूची वाणी ऐकाल तर तुमचं आणि तुमच्या घराण्याचं तारण होईल. नाही ऐकाल तर तुम्ही तुमच्या घराण्याचं वाटोळं कराल. गेहजीचा शाप त्या घराण्यावरती आला. गेहजीनं आपल्या घराण्यावरती शाप आणला. शहाणे व्हा. आत्मा बोलतोय, मी नाही. हालेलुया. अजून शहाणे व्हा. डोळे उघडा, पश्चाताप करा आणि म्हणा, प्रभू गेहजीनं जे मागितलं ते मला नको. एलियानं जे मागितलं, अलिशानं जे मागितलं ते मला दे. तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला दे. कोणी ॲमेन म्हणेल का? आहे का ताकद ॲमेन म्हणायला? का ती पण संपली? हॅलो, हॅलो. ज्याला कान आहेत तो पुढे पाहूया. पेत्राच्या हृदयामध्ये कोणी अग्नी पेटवलाय?
काय मागितलं पेत्रानं? बघा, प्रेषितांचे कृत्य 5:1-11. अग्नी आहे, आग आहे, थंडा नाही आहे. प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय वचन 1 पासून. तेव्हा हनन्या नावाचा कोणी एक माणूस व त्याची बायको सप्पिरा यांनी मालमत्ता विकली. मला सर्वांना माहिती आहे. मग त्याने त्याच्या बायकोलाही माहीत असता किमतीतून काही ठेवून घेतले आणि काही भाग आणून प्रेषितांच्या पायांशी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे अंतःकरण का भरले आहे? हालेलुया. ती होती तोपर्यंत तुझी खाजगीची नव्हती काय? आणि ती विकल्यावर तुझ्यात स्वाधीन नव्हती काय? ही गोष्ट तू आपल्या मनात का आणली? तू माणसांशी नाही तर देवाशी लबाडी केली आहे. तेव्हा हनन्याने शब्द ऐकताच खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय प्राप्त झाले. तेव्हा तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. त्यानंतर सुमारे 3 तासांच्या अंतराने त्याची बायको आत आली, पण जे झाले होते ते तिला समजले नव्हते. तेव्हा पेत्राने तिला म्हटले, मला सांग, तुम्ही एवढ्याला जमीन विकली काय? आणि तिने म्हटले, होय, एवढ्यालाच. पण पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही एकोपा का केला? हालेलुया. का केला एकोपा? इथे काय अडलेलं आहे? पुढे काय झालं? तीही मेली. वाचा पुढं थोडं. ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय दारापाशी आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील. तेव्हा लागलेच तिने त्यांच्या पायाजवळ पडून प्राण सोडला आणि तरुण आत आले तेव्हा ती मेलेली अशी आढळली. हालेलुया. पेत्राच्या हृदयामध्ये ही कोणती आग आहे ज्याने 2 माणसं मारली एका क्षणात? हॅलो, पेत्राच्या हृदयामध्ये ही कोणती आग आहे ज्या आगीमध्ये ते भस्म झाले 2 जण? काय कारण होतं? मोह. मोह. हालेलुया. अगोदर कोणाच्या मोहामुळे तो बर्बाद झाला? कपडे आणि धन, गेजी, घराण्यावरती त्याचे शाप आले. हे घराणं संपलं, इथे दुसरं घराणं इथे संपलं मोहामुळे. तोही मोहामुळे संपला, हाही मोहामुळे संपला. 2 जण जागेमध्ये. मुलं बाळ होती की नाही माहित नाही, संपला. पण पेत्राच्या हृदयामध्ये ही आग कुठून आली? भयानक आग, ठार मारणारी आग. यहोवाचा आवेश. यहोवाचा आवेश. माझ्या देवाच्या विरोधात तू हे केलं आहेस. मर. आत्म्याशी लबाडी केली आहेस. इथे गुळमुळीतपणा नाही, मिळमिळीतपणा नाही, स्पष्ट वक्तेपणा, सरळ. क्रोध. हालेलुया. क्रोध कुठून आला हा एवढा? कशामुळे आला? आवेश. यहोवाचा आवेश. आवेश हे चालणार नाही मंडळीमध्ये, हे चालणार नाही. हा आवेश जर आम्हामध्ये असेल, प्रत्येकामध्ये, फक्त एकाच माणसामध्ये असून उपयोगाचा नाही, लाथा खाव्या लागतील त्याला. पण सर्वांमध्ये जर आवेश असेल, दरवाजे लावायला तुमच्यातले उठून उभे राहतील, अनिष्ट प्रवृत्तीला बाहेर काढण्यासाठी एकच माणूस नव्हे, एक माणूस विरोध करतो आणि सगळे मजा बघतात. मला काय त्यांचं ते बघून घेतील. अरे ढोंग्या, तुझी जागा तू निश्चित करीत आहेस आजच. तुझी जागा तू निश्चित करीत आहेस आजच. तुझी जागा कुठली आहे? तू ना इधर का ना उधर का, तू बीच का है. पण जेव्हा अनिष्ट करणारा कोणी व्यक्ती तिथे असेल आणि तुम्ही उठून दरवाजे लावणार नाही, तर तुम्ही बीच किंवा थंड कोमट असाल. कोमट. प्रभू त्यांना ओकून टाकील. हे कोमट नाही आहेत. इथे जे आपण व्यक्तिरेखा बघत आहोत या कोमट नाही आहेत, या आवेशी आहेत. प्रभूच्या कार्यासाठी आवेशी आहेत. लक्षात घ्या, आज हा आवेश तुमच्यामध्ये, जर तुम्ही निवडलेले होणार असाल तर हा आवेश तुम्हाला निवडील. निवडलेले नसाल
तुमचा कोणालाही काही उपयोग नाही, फक्त खुर्च्या गरम कराल. खुर्च्या गरम करणारे असू नका. मी नेहमी सांगत आलेलो आहे, खुर्च्या गरम करू नका. दुसरं एक उदाहरण बघा, प्रभूला पहा. आपण पाहूया आखान. तुम्हाला माहिती आहे, आखानानं अपराध केला, मोह धरला. 3 गोष्टी, 3 लोकांनी लोभ धरलेला आपल्याला पाहायला मिळतो. 3 उदाहरणं आपण पाहिली. तिसरं पाहतो, 2 पाहिली. लोभामुळे त्यांचा विनाश झाला, आणि त्यांचा विनाश करणारा कोण होता? देवाचा सेवक उभा होता. त्यांच्यामुळे त्यांचा विनाश झाला. देवाचा आत्मा त्याच्या हृदयामध्ये होता, अंगार त्याच्या हृदयात पेटलेला होता. त्या अंगाराने ह्यांना भस्म केलं, लोभिष्ठानं, बेभिचार्यानं. आखानानं लोभ धरला. हालेलुया. पहा यहोशवा 19 7 अध्याय 19 ते 26. मोजकच वाचा, सगळं नका वाचू, वेळ नाही आपल्याकडे आता सगळं जायला. सर्वांना माहिती आहे, तरी देखील सर्व बरेचसे विसरलेले आहेत. लोभ धरला. यहोशवा 7 अध्याय, यहोशवा का किताब उसका 7वां अध्याय और 19 से 26. लोभ भयानक है. पहले 2 उदाहरण हमने देखे, लोभ के कारण क्या हुआ, उनके परिवार का विनाश हुआ. अब तीसरा परिवार का विनाश. ये लोभ सिर्फ अकेले का नहीं बल्कि पूरे परिवार का विनाश करता है. जिसे कान है वो सुने. लोभ. यहोशवा 7वां अध्याय वचन 19 से 26 तक. तेव्हा यहोशवाने आखानाला म्हटले, माझ्या मुला, मी तुला विनंती करतो की यहोवा इस्रायलाचा देव याला गौरव दे आणि त्याच्याजवळ पाप कबूल कर. आमेन. पाप कबूल कर. पाप जर कबूल केलं नाही तर पुढे तुमच्या घराण्याचा विध्वंस आहे, हे लक्षात ठेवा. आणि तू काय केले आहे ते आता मला सांग. माझ्यापासून गुप्त लपवू नको. देवाचा सेवक काय म्हणतो? मला सांग, कबूल कर, गुप्त लपवू नको. आणि आखानाने यहोशवाला उत्तर दिले आणि तो म्हणाला, खरेच यहोवा इस्रायलाचा देव याच्या विरुद्ध मी पाप केले आहे आणि असे असे मी केले आहे. लुटीत मी एक चांगला शिनारी झगा आणि 200 शेकेल रुपये व सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट ही पाहिली, तेव्हा त्यांचा लोभ धरला व ती मी घेतली आणि पहा, ती माझ्या डेऱ्यामध्ये भूमीत लपवलेली आहे. हालेलुया. व रुपये त्याच्या खाली आहे. आमेन, आमेन. यदि हमारे दिल में कोई छुपाई हुई बात है जो प्रभु को बिल्कुल जचती नहीं, जो हमने अभी कबूल नहीं की है, हालेलुया, हमारे दिल में कोई ऐसी गुप्त बात है, पाप की बात है, व्यभिचार की बात है, जो हमने छुपाई नहीं, अब हमने प्रभु को कबूल नहीं की, हमने प्रभु के दास को बताई नहीं. प्रभु का दास पूछ रहा है, बेटा मुझे बता दे तूने क्या किया है, यह इतने बड़ा हादसा क्यों हो रहा है हम पर, क्या किया है तूने बता दे. फिर क्या हुआ? फिर उसने बताया कि हाँ, मेरे दिल में यहाँ ये छुपाया हुआ है, मैंने कबूल नहीं किया. ये व्यभिचार मेरे दिल में है, ये चोरी कपट मेरे दिल में है, वो छुपाया है, मैंने कबूल नहीं किया, इसलिए ये बर्बादी आ रही है. क्या कहा फिर उसने आगे? 25वे वचन. आणि यहोशवाने म्हटले, तू आम्हाला त्रास का दिला? आज यहोवा तुला त्रास देईल. आमेन. मग सर्व इस्रायलांनी त्याला धोंडमार केला आणि त्यांना त्याने अग्नीने जाळले आणि धोंड्यांनी धोंडमार केला. हालेलुया. इस एक बाप की सजा पूरे परिवार को भोगतनी पड़ी. त्याच्या सर्वस्वाला मारण्यात आलं, त्याच्या मुलाबाळासहित मारलं, असंच लिहिलं ना, मुलाबाळांसहित सर्वांचा विनाश करण्यात आला. एका बापाच्या पापामुळे सर्व घराण्याला मरावं लागलं. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवाच्या सेवकाविरुद्ध बोलता ना, तुम्हाला वाटतं ना तुम्ही तुमच्या घराण्याविरुद्ध पेरून ठेवता, तुमच्या घराणं बर्बाद होतं. हालेलुया.
मरण त्या घरावरती येतं. आज आज पश्चाताप करा आणि म्हणा, हे माझ्या हृदयात लपलेलं अजून आहे, मी ते बाहेर काढलं नाही. कहो प्रभु से, मेरी माँ के खिलाफ मैंने इतना अपराध किया है, मेरे पिता के खिलाफ मैंने इतना अपराध किया है, इसके खिलाफ उसके खिलाफ इसके खिलाफ मेरे दिल में इतनी गंदी बातें थी, अभी तक वो छुपाई हैं, ये मेरी बर्बादी हो रही है. आज प्रभु के आवेश, प्रभु की धुन हमें इससे छुटकारा दें और हमारे बर्बादी का आज शायद आखिरी दिन हो. लालसा, मोह, वासना ये हमें कहाँ ले जाती है? यदि परमेश्वर का अंगार हम पर आए, उतर आए, तो हम एक तो खुद जल जाएं, ना कि अगर वैसा ना होना चाहिए तो हम हमारी गंदगी को जला दें. उस आत्मा में, उस यहोवा के सामर्थ्य में हमारे अंदर जो छुपी हुई गंदगी है उसे हम जला दें, पूरी तरह से जला दें. मोह कपट को जला दें, दुर्भावना को जला दें, ताकि उस अंगार में हमारा आत्मा तप कर निखरा हुआ निकले. हो सकता है यही हमारी आहुति है, यही हमारा यज्ञ है, यही हमारा स्वार्पण है. खोंड वेदीवर अर्पिले जातील. आमेन. आमचं स्वतःचं सर्वस्वाचं अर्पण यहोवाच्या वेदीवर करायचं आहे. अग्नी उतरून येईल आणि ते अर्पण मान्य करेल. नाही तर तुमच्या हृदयातली घाण तुमच्या कुटुंबाला बर्बाद करेल. पहा आज तुम्हाला कुटुंब राखायचं आहे का बर्बाद करायचं आहे? तुमचा मोह, तुमचा दुर्विचार, तुमची पालकांच्या विरुद्ध केलेली कुजबूज, कुरकुर, निंदा ही तुम्हालाच फक्त नव्हे तर तुमच्या कुटुंबाला बर्बाद करेल. निष्पाप लेकर बर्बाद होतील. आज स्वतःचं अर्पण करा वेदीवर. हालेलुया, हालेलुया. जमेल का? जमेल का? पुढे मला बरंच सांगायचं आहे, पण आता वेळ होत आली. आम्ही जिकडे बसलो आहोत, पोलीस बाहेर फिरतायत. 11 वाजता आम्हाला बंद करायचं आहे आणि आता 42 झालेले आहेत. थोडाच वेळ बाकी आहे. प्रभू, एक वचन आपण घेऊ आणि बंद करू. स्थेपनाकडे येऊ. या अग्नीनं 3 फॅमिली बर्बाद झालेल्या आपण पाहिल्या. याच अग्नीनं अनेक लोकांचं तारण झालेलं आपण पाहू. स्थेपनाकडे येऊ. स्थेपन प्रेषितांचे कृत्य 7वा अध्याय 51 ते 53. प्रेरितों का काम उसका 7वां अध्याय 51 to 53. ये अग्नि प्रेषितांची कृत्य 7वा अध्याय वचन 51. अहो ताट मानेच्या आणि हृदयांची व कानांची सुनतान झालेल्या लोकांनो. इतक्या हजारो लोकांसमोर स्टीफन काय बोलत आहे? ताठ मानेच्या लोकांनो. हा अग्नी कोणता आहे? त्याला भीती वाटते? घाबरलाय तो एवढ्या लोकांना? त्यांची अब्रू काढतोय. काय म्हणतोय त्यांना तो? ताठ मानेच्या लोकांनो. ओरडून सांगतोय, हृदयाची आणि कानाची सुनता न झालेल्या लोकांनो. त्याला माहितीये मला हे मारणार आहेत, दगड मारतील, मला ठार मारतील, कारण हे त्यांना झोमणार आहे. परंतु तो घाबरत नाही, कारण त्याच्यामध्ये अग्नीचा आत्मा बोलतोय. तो घाबरत नाही, तो लेच्यापेच्या नाही, तो बीचका नाही, तो गरम आहे. आवेश त्याच्यामध्ये भिनलेला आहे. यहोवाचा आवेश जो मोजेसमध्ये होता. हालेलुया. जो अनेक लोकांमध्ये, जो दाविदामध्ये होता, जो अनेक लोक अलिशामध्ये होता, जो एलियामध्ये होता, हा आवेश जो पेत्रामध्ये होता, हा आवेश स्थेपनामध्ये आहे. तो म्हणतो ताठ मानेच्या लोकांनो, न घाबरता
बोडपणे, कानाची सुनता न झालेल्या लोकांनो, वाचा पुढे. तुम्ही पवित्र आत्म्याला सर्वदा अडवता. हालेलुया. सर्वदा अडवता, कारण तुम्ही कोमट आहात. जसे तुमच्या पूर्वजांनी केले तसे तुम्हीही करता. हालेलुया. हालेलुया. ज्याचा तुमच्या पूर्वजांनी पाठलाग केला नाही असा भविष्यवाद्यांपैकी कोण होता? कोण होता? आणि जो न्यायी याच्या येण्याविषयी ज्यांनी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले. आता हालेलुया. तुम्ही तर त्याला मरणास सोपवून देणारे आणि जिवे मारणारे असे निघाला आहात. ज्या तुम्हास नियमशास्त्र दूतांच्या योगाने प्राप्त झाले त्या तुम्ही ते पाळले नाही. हालेलुया. तुम्हाला नियमशास्त्र प्राप्त झालं, दूतांच्या योगे ते तुम्ही पाळलं नाही. आमचं काय हो? आपण आपल्याकडे पाहू. आम्ही पाळलं का? आम्ही आवेशी झालो का? आम्ही पेटलो का? आम्ही इतरांना पेटवलं का? आम्ही नाक्या नाक्यावरती उभे राहून यहोवाच्या नावाला धन्यवाद आणि गौरव दिला का? हालेलुया. की आम्ही स्वप्न पाहिली, मी गाडी घेईन, मी 4 किलोचा दागिना घेईन, मी अमकं करीन, मी तमकं करीन, मी बंगला बांधेन, 4 मजले वर चढवीन. धिक्कार असो आमचा. काय मिळणार आहे आम्हाला? ना इधर का ना उधर का, ये बीच का. हालेलुया. हालेलुया. काय म्हणतो स्टेफन? काय म्हणतोय स्टेफन? ज्या तुम्हास नियमशास्त्र दूतांच्या योगाने प्राप्त झाले त्या तुम्ही ते पाळले नाही. पुढे तेव्हा या गोष्टी ऐकत असता ते आपल्या अंतःकरणात फार चिडले. आजही किती लोक चिडलेले आहेत. चिडले, दात ओठ खाऊ लागले. बरोबर आहे. आणि त्याच्यावर दात खाऊ लागले. हा आत्मा सहन होत नाही ना. हा अग्नीचा आत्मा सहन होत नाही ना. तो पितळ सगळं जाळून टाकतो ना, कथील सगळं जाळून टाकतो ना. कशासाठी जाळतो तो? की सोनं उघड व्हावं. हालेलुया. कशासाठी जाळतो तो? सोनं असेल तर उघड व्हावं, कथील असेल तर जळून जावं. ठरवूया आज आपण काय होणार आहोत. पेसलोन. हा अग्नीचा आत्मा, हा आवेश ख्रिस्तामध्ये होता. अहो सापानो, ढोंग्यानो, सापाच्या पिल्लानो, तुम्हाला हाय हाय. तुम्ही पांढरे जागे घालणाऱ्यांना तो म्हणतो. तुम्ही चुना लावलेल्या भिंती, तोंडावर म्हणतो, घाबरत नाही. हा अग्नीचा आत्मा आहे आमच्यात, आहे आमच्यात. आणि ज्यांच्यात नाही त्याला तो म्हणतो तू कोमट आहेस, मी तुला ओकून टाकणार आहे. हालेलुया. हालेलुया. ठरवा आज आम्ही कुठे असणार आहोत. प्रभूनं जर आम्हाला ओकून टाकलं असेल तर करोना आम्हाला गिळील. प्रभूनं जर आम्हाला ओकून टाकलं नाही तर करोना आम्हाला गिळू शकणार नाही. हॅलो. मी पुढचा वेळ आपल्या पालक विनायकच्या हाती देतो.